हे कोणाला सांगणार आणि कोण सांगणार? अंजलीताई, तुम्हाला संतोष देशमुख खून प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस हवालदाराने असा भावनिक प्रश्न विचारलाय। बायका मुलं रोज बोलतात, पप्पा तुमचं नाव काम करून सुद्धा टीव्हीला काय येतं? सोशल मीडियातून या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। त्यांनी नेमक्या काय भावना व्यक्त केल्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। संतोष अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली। गेल्या 9/12/24 रोजीपासून संतोष भैया देशमुख यांच्या हत्येच्या दिवसापासून रात दिवस मनात एकच विचार वरिष्ठांनी सांगितला, असे असले तरी शेलार आरोपी सापडले पाहिजेत। आपल्या खात्याची होत असलेली बदनामी, पीडिताला न्याय द्यायचा या उद्देशाने गेले 75 दिवस मनात एकच विचार आहे, आरोपी भेटले पाहिजेत। उसात फिरलो, नाली नदी फिरलो, काट्याकुपाट्या बघितल्या नाही, रात्री अपरात्री प्रवास करून थकलो तरी थांबलो नाही, का तर डोळ्यासमोर एकच आपल्या वरिष्ठांनी विश्वास दाखवला, आरोपी भेटलाच पाहिजे। बोलायला नावं ठेवायला सर्वच येतात, परवा वडिलांचं आरोपी पकडताना कोणाची तरी मदत घ्यावीच लागते आणि ते आरोपी जवळचे असले तर लवकर यश येते, या उद्देशाने आरोपी पकडणे असतो।